मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. मार्कडवाडी गावात मतदान प्रक्रियेबाबत नाराजी. मार्कडवाडीतील ग्रामस्थांवर दबाव चुकीचा. ॲडव्होकेट असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या मार्कडवाडी गावात मतदान प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आपली मागणी मांडली होती. त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज सादर करत पुन्हा मतदान आणि मतमोजणीची मागणी केली. मात्र अशा प्रकारच्या प्रक्रियेचा कायद्यात उल्लेख नसल्यामुळे हा अर्ज तहसीलदारांनी फेटाळलाय. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून स्वतःच मतमोजणी करण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर गावात जमावबंदी लागू करण्यात आली. कलम 144 लागू करण्यात आलाय. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला. यावरून ग्रामस्थांवर कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन करण्याचे आरोप करण्यात आले. ग्रामस्थांवरील पोलिसांच्या कारवाईला वकील असीम सरोदे यांनी विरोध केलाय. ते म्हणाले, ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततेने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कृतीमुळे आधीच्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. पोलिसांनी अतिरेकी कारवाई न करता ग्रामस्थांना आपली भावना व्यक्त करू द्यावी. लोकशाहीत नागरिकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएम द्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत. 144 कलम लावलेला आहे. जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत. माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये. ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे. ग्रामस्थांपेक्षा लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमलेले आहेत. अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे. शांततामय मार्गाने मार्कडवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे. मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कडवाडीचे, रणजित मार्कड सरपंच मार्कडवाडीचे, दत्तू दडस, लक्ष्मण मार्कड, विजय वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी. त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा. शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यासाठी गुन्हेगारीकरण पोलिसांनी मुळीच करू नये. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.